ॲपलचा आयफोन हा नेहमीच त्याच्या कार्यक्षमता, आकर्षक डिझाईन्स आणि ॲडव्हान्स फीचरसाठी प्रसिद्ध आहे. पण अलीकडे अनेक वापरकर्त्यांनी त्यांचे डिव्हाइस जास्त गरम होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कधी गेम खेळताना, कधी व्हिडिओ पाहताना, तर कधी फक्त ब्राउझिंग करतानाही फोनचे तापमान झपाट्याने वाढते. अधूनमधून होणारी हिटिंग समस्या सामान्य असली तरी सततचा गरमपणा आयफोनच्या परफॉर्मन्सवर आणि बॅटरी लाईफवर नकारात्मक परिणाम करू शकतो. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकाश खेंगले, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो. आयफोन जास्त गरम होण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात सामान्य म्हणजे पार्श्वभूमीत चालू राहणारे ॲप्स. अनेक ॲप्स एकत्रितपणे सीपीयू, बॅटरी आणि नेटवर्क संसाधनांचा वापर करत राहतात. त्यामुळे फोनवर अतिरिक्त लोड येतो आणि उष्णता निर्माण होते. अनावश्यक ॲप्स बंद करणे तसेच वेळोवेळी फोन रिस्टार्ट करणे यामुळे ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग ही सुद्धा मोठी कारणे आहेत. उच्च ग्राफिक्स असलेले गेम्स, AR ॲप्स किंवा लांब वेळेचा व्हिडिओ पाहणे यामुळे प्रोसेसरवर प्रचंड ताण येतो. अशा वेळी डिव्हाइस नैसर्गिकरित्या गरम होते. यावर उपाय म्हणजे लांब सत्रांमध्ये थोडे ब्रेक घेणे, स्क्रीन ब्राईटनेस कमी ठेवणे आणि शक्य असल्यास लो पॉवर मोड सुरू करणे. चार्जिंग दरम्यान आयफोनचा वापर करणे देखील धोकादायक ठरू शकते. चार्ज करताना गेम खेळणे किंवा स्ट्रीमिंग करणे यामुळे आधीच उष्ण होत असलेली बॅटरी आणखी गरम होते. फास्ट चार्जिंग आणि नकली चार्जरमुळे ही समस्या अधिक वाढते. त्यामुळे नेहमी ॲपल प्रमाणित चार्जर वापरणे आणि चार्जिंग दरम्यान फोनचा जड वापर टाळणे गरजेचे आहे. नेटवर्क समस्या ही या समस्येमागील एक महत्त्वाचे कारण आहे. खराब सिग्नल किंवा सततचा 5G वापर बॅटरीवर अधिक ताण आणतो आणि फोन गरम होतो. शक्य तितक्या वेळा वायफाय वापरणे आणि गरज नसताना 5G बंद ठेवणे हा उत्तम उपाय ठरतो. कधी कधी हिटिंग समस्या iOS मधील बग्स किंवा जुन्या सॉफ्टवेअरमुळेही होऊ शकते. अपडेट नंतर पार्श्वभूमीतील डेटा इंडेक्सिंगमुळे तात्पुरता फोन गरम होतो. त्यामुळे फोन नेहमी नवीनतम iOS व्हर्जनवर ठेवणे, सेटिंग्ज रिसेट करणे किंवा गरज पडल्यास स्वच्छ रिइन्स्टॉल करणे उपयुक्त ठरते. एकूणच पाहता आयफोनचा जास्त गरम होणे हे नेहमीच धोकादायक नसले तरी सततची समस्या दुर्लक्षित करणे योग्य नाही. योग्य पद्धतीने वापर, अधिकृत ॲक्सेसरीजचा वापर आणि सॉफ्टवेअर अपडेट्स यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते. सुरक्षित वापर केल्यास तुमचा आयफोन पुन्हा एकदा सुरळीत आणि आरामदायी अनुभव देऊ शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.